धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा 21 जुलै रोजी सत्कार सोहळ्याचे आयोजन. कुसुम सभागृह नांदेड येथे धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजीराव हाके, ज्येष्ठ विधितज्ञ नांदेड. प्रमुख पाहुणे डॉक्टर विकास महात्मे, डॉक्टर मुरहरी केळे. प्रमुख मार्गदर्शक खंडेराय धरणे, विलास नरवटे, माधव सलगर, बळवंत मस्के यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. ॲडव्होकेट शिवाजीराव हाके नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली आज रोजी म्हणजे दिनांक 14 तारखेला आज मीटिंग करण्यात आली. त्या मीटिंगमध्ये नुसार गुणवंत विद्यार्थ्याचा जो सत्कार आहे तो 21 तारखेला ठेवण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी चा जो वेळ आहे तो 11 ते 4 पर्यंत आहे. काय कुसुम सभागृह तिथला वेळ. या सत्कार सोहळ्यामध्ये डॉक्टर विकास महात्मे, माजी खासदार व अध्यक्ष एम्सचे नागपूर, डॉक्टर श्री मुरहरी केळे, माजी संचालक महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मुंबई, त्यानंतर श्री खंडेराव धरणे, विलास नरवटे, माधव सलगर आणि श्री बळवंत मस्के हे मार्गदर्शन करणार आहे. विद्यार्थ्यांना तुम्ही काय आव्हान करता? नोंदणी आत्तापर्यंत आमच्याकडे 157 विद्यार्थ्यांच्या नोंदणी झालेली आहे. पुढील काळामध्ये सुद्धा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आमच्याकडे नोंदणी करावी आणि या संधीचा लाभ त्यांनी सर्वांनी घ्यावा. जय मल्हार. मी डॉक्टर श्रीराम गोविंदराव श्रीरामे, धनगर समाज गुणवंत विद्यार्थी 2023 व 24 या वर्षीचा गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार होणार आहे. कुसुम सभागृह नांदेड येथे दिनांक 21 जुलै 2024 रोजी सर्वांनी सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना 10वीमध्ये पास झालेल्या, 12वीमध्ये पास झालेल्या, तसेच नीट व जेई ॲडव्हान्समध्ये व तसेच शैक्षणिक क्षेत्रामधील विविध स्कॉलरशिप संपादन केलेल्या व UPSC MPSCमध्ये सर्वांनी यश संपादन केलेल्या धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि त्यांनी आपली नोंदणी करून या कार्यक्रमामध्ये सन्मानपत्र व सन्मान चिन्ह मान्यवरांच्या हस्ते घ्यायचं आहे. मान्यवरांच्या हस्ते विविध शैक्षणिक क्षेत्रातील येणाऱ्या अडचणी व शैक्षणिक क्षेत्रामधील जे काही यश कसं संपादन करायचं या विषयावर विविध मान्यवरांच्या वतीने सर्वांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी सर्व पालकांनी, विद्यार्थ्यांनी व समाजातील सर्व घटकांनी या कार्यक्रमास येऊन धनगर समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार समितीच्या कार्यक्रमाला बहुसंख्येनं उपस्थिती नोंदवावी अशी समितीच्या वतीने सर्वांना विनंती आहे.